वेलकम टू द डीप डाईव्ह. आजची सुरुवात आपण एका छोट्या कल्पनेनं करूया. विचार करा, आपण एका अत्यंत मोठ्या आणि चकचकीत सुपरमार्केटमध्ये आहोत. आपण एका लांबलचक रांगेत उभे आहोत. अच्छा. आणि आपल्या आजूबाजूच्या शेल्फवर ना रोजच्या वापरातल्या वस्तू आहेत, म्हणजे टूथपेस्ट, साबण किंवा एखादं नवीन मोबाईल मॉडेल. पण अचानक आपली नजर एका वेगळ्याच वस्तूवर पडते. एका सुंदर चकचकीत रॅपरमध्ये चक्क आनंद किंवा हॅपीनेस पॅक करून विकायला ठेवलाय. बापरे, हॅपीनेसचं पॅकेट. हो ना. आणि त्यावर एक मोठा टॅग आहे, फक्त $9.99 दरमा आणि आयुष्यभराचा आनंद आपला. म्हणजे हे ऐकायला खूपच विचित्र आणि हास्यास्पद वाटते ना. नक्कीच खूपच विचित्र वाटतं. पण खरी गोम हीच आहे की आजच्या आधुनिक जगात आपण अगदी हेच करत आहोत. राईट. म्हणजे हे वरवर पाहता एका कल्पक कथेसारखं वाटेल, पण आपण सगळेच या एका अदृश्य बाजारातील ग्राहक बनलो आहोत. आपण प्रत्यक्षात दुकानातून असा आनंद विकत घेत नसलो तरी आपण तसा प्रयत्न नक्कीच करतोय. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने आपण जीवन जगत आहोत ते याच मानसिकतेतून आलेलं आहे. आणि म्हणूनच आपली आजची ही सखोल चर्चा, म्हणजेच आपला हा डीप डाईव्ह खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आज आपण संदीप चव्हाण यांच्या 2 अत्यंत गाजलेल्या आणि क्रांतिकारी पुस्तकांच्या मुळाशी जाणार आहोत. हो, द हॅपीनेस स्कॅम आणि स्टॉप ट्राईंग टू बी हॅपी. एक्झॅक्टली. आपले प्रमुख ध्येय हे समजून घेणे आहे की आधुनिक जीवनात आपण आनंदाच्या मागे कसे आंधळेपणाने धावत आहोत, आणि हा पाठलाग आपल्याला मुक्ती देण्याऐवजी एका मानसिक चक्रव्यूहात कसा अडकवून ठेवत आहे. हे सर्व आपण चव्हाण यांचे युनिव्हर्सल एनर्जी डायनॅमिक्स राईट या युनिव्हर्सल एनर्जी डायनॅमिक्सच्या लेन्समधून आपण विश्लेषित करणार आहोत. या पुस्तकांमधील विचारांचा अभ्यास करणं आजच्या काळात खरंच अनिवार्य बनलंय. कारण बघा, आनंदाची इच्छा असणं ही आपली एक अतिशय नैसर्गिक आणि मूलभूत गरज आहे. ऑब्व्हियसली. त्यात काहीच गैर नाही. पण अडचण तिथे सुरू होते जेव्हा या नैसर्गिक गरजेचं मार्केटिंग केलं जातं. आपण स्वतःला सतत अपूर्ण समजायला लागलो आहोत. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आनंद ही एक बाहेरून मिळवण्याची किंवा विकत घेण्याची वस्तू आहे. अगदी तेच. ती एक साध्य करण्याची वस्तू आहे असा आपला समज झालाय. आणि आजच्या या चर्चेतून आपण हाच गैरसमज दूर करणार आहोत. तर मग लेट्स अनपॅक दिस. आनंदाचे खरे स्वरूप आणि युईडीचे सिद्धांत समजून घेण्यापूर्वी ना, आजच्या जगात आनंदाचं जे बाजारीकरण झालंय त्या बिझनेस ऑफ हॅपीनेसकडे पाहूया. हो, तो पाया ह्या चर्चेचा. म्हणजे बघा, स्वयंमदत किंवा ज्याला आपण सेल्फ हेल्प इंडस्ट्री म्हणतो, त्यांनी आनंदाला एका कमॉडिटीमध्ये म्हणजे चक्क एका वस्तूमध्ये बदलून टाकले आहे. अगदी. जसे की एखादं नवीन मेडिटेशन ॲप असू दे, किंवा 10 स्टेप्सचा एखादा महागडा कोर्स, किंवा एखादं प्रेरणादायी पुस्तक जे आपल्याला 30 दिवसात आनंदी कसे व्हावे हे शिकवण्याचा दावा करतं. राईट. आणि या संपूर्ण उद्योगाचं जे अर्थशास्त्र आहे ना, ते मुळी एका विशिष्ट मानसिकतेवर उभं आहे. म्हणजे या उद्योगाचे यश त्यांच्या उत्पादनांच्या गुणवत्तेवर नाहीये. मग कशावर आहे? ते मानवाच्या नैसर्गिक असुरक्षिततेवर आणि अपूर्णतेच्या भावनेवर अवलंबून आहे. कोणताही बिझनेस तेव्हाच चालतो जेव्हा ग्राहकाला त्याच्यात काहीतरी कमी असल्याची जाणीव करून दिली जाते. अच्छा, म्हणजे एक पोकळी निर्माण करायची. एक्झॅक्टली. सेल्फ हेल्प इंडस्ट्री आपल्याला सतत असं भासवते की आपण अपूर्ण आहोत, इनकम्प्लीट आहोत, तुमच्यात काहीतरी बिघाड आहे आणि आमचे प्रॉडक्ट वापरले तरच तुम्ही पूर्ण व्हाल. हा तो छुपा संदेश असतो. राईट. दरमहा सबस्क्रिप्शनवर मिळणारे हे कोर्सेस आपल्याला सांगत असतात की आनंद हे एक ध्येय आहे जे तुम्ही आमचं टूलकिट वापरूनच साध्य करू शकता. बापरे, हे ऐकल्यावर मला ना जत्रेतील त्या एका विशिष्ट खेळाची आठवण येते. आपण सगळेच तो खेळ कधीतरी खेळलो असू. समोर अनेक आकर्षक बक्षिसे ठेवलेली असतात. हो, आणि आपल्याला एक रिंग फेकून ती बक्षिसे जिंकायची असतात. एक्झॅक्टली. आपण सतत पैसे मोजत असतो, रिंग टाकत असतो. प्रत्येक वेळी वाटतं यावेळी नक्कीच ते सर्वात मोठा बक्षीस मिळेल, पण ते कधीच मिळत नाही. कधीच नाही. फक्त काही क्षणांचा तो उत्साह मिळतो, म्हणजे डोपामाइनचा एक छोटासा रश मिळतो, आणि आपण पुन्हा नवीन आशेने पैसे द्यायला तयार होतो. संदीप चव्हाण यांच्या पुस्तकातील संदर्भ पाहता आपली अवस्था अगदी त्या जत्रेतील ग्राहकासारखी झालीय. हो ना. आपण जितके या आनंदाच्या मागे धावतो, जितके जास्त प्रयत्न करतो, तितकेच आपण अधिक असमाधानी होत जातो. हे जत्रेचं उदाहरण अतिशय अचूक आहे. कारण जत्रेतील तो खेळ जिंकण्यासाठी डिझाईन केलेला नसतोच. राईट. तो फक्त खेळत राहण्यासाठी असतो. अगदी बरोबर.
तो खेळत राहण्यासाठी डिझाईन केलेला असतो. याला चव्हाण इंजिनियर्ड डिससॅटिस्फॅक्शन म्हणतात, म्हणजे जाणीवपूर्वक निर्माण केलेलं असमाधान. बापरे. जर आपण खऱ्या अर्थाने आनंदी झालो तर आपण त्यांची उत्पादने विकत घेणंच थांबू ना. त्यामुळे त्यांना आपल्याला सतत एका धावपट्टीवर ठेवायचं असतं. हे चक्र मोडायची गरज आहे. म्हणजे आनंद ही कोणतीही खरेदी करण्याची वस्तू नाहीये. नाही, किंवा तो असा कोणताही फॉर्म्युला नाही जो 5 किंवा 10 टप्प्यात मिळवता येईल. सो इफ द सेल्फ हेल्प इंडस्ट्री इज जस्ट सेलिंग अस अ बँडेड, म्हणजे जर हा विकत मिळणारा किंवा साध्य करता येणारा आनंद एक भ्रम आहे, एक स्कॅम आहे, तर मला एक मूलभूत प्रश्न पडतो. कोणता? आपल्या आनंदाची व्याख्याच कुठेतरी चुकली आहे का? कारण जर तो विकत घेता येत नाही तर भौतिक किंवा मानसिक पातळीवर त्याचे खरे स्वरूप नक्की काय आहे? राईट. इथेच आपण चव्हाण यांच्या रिपल रिफ्रेम आणि युईडी सिद्धांताकडे वळतोय, बरोबर? बरोबर. युईडी म्हणजेच युनिव्हर्सल एनर्जी डायनामिक्स. हा एक अतिशय क्रांतिकारी दृष्टिकोन आहे. बघा, या सिद्धांतानुसार जीवन हे पाण्याच्या लहरींसारखे आहे, म्हणजे रिपलसारखं. अच्छा, लहरी. हो, आपल्या आत एक ऊर्जा आहे जिच्या स्वतःच्या काही लहरी आहेत, म्हणजे आपले विचार, आपल्या भावना, आपली शारीरिक अवस्था. ओके. आणि आपल्या बाहेरचे जे जग आहे त्याचीही एक वेगळी ऊर्जा आहे. त्याच्याही स्वतःच्या लहरी आहेत. बाह्य परिस्थिती, इतर लोक, निसर्ग. म्हणजे आतल्या लहरी आणि बाहेरच्या लहरी. एक्झॅक्टली. आणि जेव्हा आपल्या आतल्या लहरी आणि बाहेर जगातील लहरी एकमेकांशी उत्तम प्रकारे जुळतात, म्हणजेच अलाइन होतात, तेव्हा तिथे एक कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स तयार होतो. हां, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स थोडा तांत्रिक शब्द वाटतोय. आपण तो थोडा सोपा करून सांगूया. मला वाटतं याला आपण ध्वनी लहरींच्या म्हणजे साऊंड वेव्हच्या उदाहरणावरून समजू शकतो. हो, सांगा ना. समजा 2 वेगवेगळ्या दिशांनी ध्वनी लहरी येत आहेत. जेव्हा एका लहरीचा सर्वोच्च बिंदू म्हणजे पीक आणि दुसऱ्या लहरीचा सर्वोच्च बिंदू अगदी एकाच वेळी एकत्र येतात, तेव्हा तो आवाज दुप्पट होतो. एक्झॅक्टली. विज्ञानात यालाच कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स म्हणतात. जीवनातही अगदी हेच घडतं. जेव्हा आपली आंतरिक अवस्था आणि बाह्य परिस्थिती एकाच लयीत येतात, अलाइन होतात, तेव्हा त्यातून जी ऊर्जा निर्माण होते, जी ठिणगी पडते ना, त्यालाच आपण आनंद म्हणतो. राईट. हे स्पष्टीकरण अगदी चपखल आहे. आणि यातली सर्वात सुंदर आणि रंजक गोष्ट काय आहे माहितीये? काय? हा आनंद कोणा एकाची मक्तेदारी नाही. त्याची अंतर्गत रचना प्रत्येकासाठी अगदी सारखीच असते. म्हणजे कसं? उदाहरणार्थ, एखाद्या रस्त्यावरील भिकाऱ्याला जेव्हा 2 दिवसांच्या उपाशीपोटी अचानक गरम अन्न मिळतं, तेव्हा त्याच्या आतील लहरी आणि ती बाह्य परिस्थिती अलाइन होते. तिथे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होतो. अच्छा. आणि दुसरीकडे एखाद्या करोडपती व्यावसायिकाला जेव्हा कोट्यवधी रुपयांची डील मिळते, तेव्हा तिथेही तोच इंटरफरन्स तयार होतो. भिकारी रस्त्यावर हसतो आणि करोडपती बोर्डरूममध्ये हसतो. बापरे, म्हणजे दोन्हीकडे सेम मेकॅनिक्स. 100% सारखीच. भौतिकशास्त्र आणि मानसशास्त्राच्या दृष्टीने त्या दोघांच्या आत पडणाऱ्या आनंदाची ठिणगी अगदी सेम असते. आनंदाला पैशांची, स्टेट्सची किंवा कोणत्याही बाह्य लेबल्सची अट नसते. तो फक्त लहरींच्या सायुज्यतेचा खेळ आहे. हिअर इज वेअर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग. कारण जर हे सर्व फक्त लहरींच्या जुळण्यावर आणि ऊर्जेच्या अलाइनमेंटवर अवलंबून असेल तर माझ्या मनात एक साहजिक शंका निर्माण होते. काय शंका आहे? याचा अर्थ असा होतो का की आपण फक्त हात बांधून बसायचे आणि योगायोगाने लहरी जुळण्याची वाट पाहायची? म्हणजे जीवनात काहीच प्रयत्न करायचे नाहीत का? कारण हे खूप निष्क्रिय म्हणजे पॅसिव्ह वाटू शकतं. हो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आणि अनेकदा लोक युईडीचा असाच चुकीचा अर्थ काढतात. पण इथे कृती करणं थांबायचं नाहीये. ओके. आपल्याला जे साध्य करायचं आहे, जे ध्येय गाठायचं आहे, त्यासाठी 100% प्रयत्न करायचे आहेत. आपण पाण्यात खडा मारून लाटा निर्माण करण्याचं काम करत राहायचं आहे. मग सोडायचं काय आहे? मला ह्यातून आनंदच मिळायला हवा, या परिणामावर नियंत्रण मिळवण्याचा जो अट्टहास आहे ना, तो सोडायचा आहे. आपण कृती करू शकतो, पण त्या कृतीतून निर्माण होणाऱ्या लाटा बाह्य जगाच्या लहरींसोबत कशा जुळतील हे संपूर्णपणे आपल्या हातात नसतं. राईट. आपण आनंद कृत्रिमरित्या ओढून आणू शकत नाहीये. म्हणजे आपण आनंदाला एका उत्पादनासारखे, एका प्रॉडक्टसारखं निर्माण करू शकत नाही. पुस्तकात एका संकल्पनेचा खूप छान उल्लेख आहे. आनंद ही निर्मिती नसून तो एक अवशेष आहे. हो, रेसिड्यू. एक्झॅक्टली, रेसिड्यू. आपण ही संकल्पना थोडी सविस्तरपणे उलगडूया. कारण आनंद हा एक अवशेष आहे, हे कल्पनाच मुळात आपल्या पारंपरिक विचारसरणीला छेद देणारी आहे. नक्कीच. आपण नेहमी असा विचार करतो की अमुक एक गोष्ट केल्यावर आउटपुट म्हणून आपल्याला आनंद मिळेल. हो, जॉब मिळाला की मी हॅपी होईन.
राईट. पण आनंद हे कोणत्याही प्रयत्नांचं थेट फळ नाहीये. जेव्हा आपण काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा स्वतःला सुधारण्यासाठी करत असलेली प्रचंड मानसिक धडपड थांबवतो, जेव्हा तो ताण, ते फ्रिक्शन संपतं, तेव्हा उरतो तो अवशेष. एक्झॅक्टली, मागे उरणारा जो शांततेचा भाग असतो, तो अवशेष म्हणजेच आनंद होय. प्रयत्न केल्याने बाह्य जगात परिणाम मिळतात, पण जेव्हा आपण मला आनंदी व्हायचेच आहे ही अपेक्षा थांबवतो, तेव्हा आपली आंतरिक सिस्टम शांत होते आणि हा अवशेष प्रकट होतो. मलाही ना मानवी झोपेच्या उदाहरणासारखं वाटतं. झोपेचं मानसशास्त्र खूप गमतीशीर आहे. कसं? बघा, झोप येण्यासाठी आपण जेवढा जास्त प्रयत्न करू तेवढी झोप आपल्यापासून लांब जाते. आपण अंथरुणात पडून विचार करतो, मला आत्ताच झोपायलाच हवं, उद्या लवकर उठायचंय. हो, आणि मग झोपच उडते. अगदी. असा विचार केला की आपला मेंदू अधिक सक्रिय होतो, तो एका टास्क मोडमध्ये जातो. झोप येण्यासाठी आपल्याला प्रयत्न थांबवावे लागतात. आपल्या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमला शांत होऊ द्यावं लागतं. राईट. जेव्हा आपण झोपण्याचा प्रयत्न सोडून देतो तेव्हा झोप हळूच आपल्यावर ताबा मिळवते. आनंदाचंही अगदी तसंच आहे. आपण आनंदी होण्याचा जेवढा प्रयत्न करतो तेवढा आपला मेंदू आपण कसे आनंदी नाही आहोत यावर लक्ष केंद्रित करतो. अगदी तंतोतंत. हे उदाहरण खूपच परफेक्ट आहे आणि यावरून आपण एका मोठ्या निष्कर्षावर पोहोचतो. आपण नेहमी प्रयत्नांच्या दरम्यान आनंद शोधतो. हो. आपण म्हणतो की मी हे काम करत आहे जेणेकरून मी आनंदी होईन. पण आनंद हा प्रयत्नांच्या नंतरच्या टप्प्यात असतो. तो एक आफ्टर इफेक्ट आहे. अच्छा, म्हणजे तो नंतर येतो. हो. जेव्हा आपली सिस्टीम बाह्य जगाकडून काहीतरी मागणे थांबवते तेव्हा तो तिथे आधीपासूनच अस्तित्वात असतो. आपण जेव्हा स्वतःला सतत सुधारण्याचं आणि परफेक्ट बनवण्याचं ओझं बाजूला ठेवतो तेव्हा मिळणारा निवांतपणा हाच तो अवशेष आहे. दॅट मेक्स सेन्स मेकॅनिकली. पण इथे मला थोडं पुशबॅक द्यावं असं वाटतं. बरं, सांगा. आपण म्हणतोय की जेव्हा लहरी जुळतात तेव्हा आनंद मिळतो, पण जेव्हा त्या जुळत नाहीत तेव्हा काय? पुस्तकात म्हटले की त्याला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफिअरन्स म्हणतात आणि तेच आपलं दुःख असतं. हो, बरोबर. हे सर्व ऐकायला एका प्रयोगशाळेतील सिद्धांतासारखं वाटते, पण जेव्हा कोणीतरी प्रत्यक्षात भयानक दुःखातून जात असतं, जसे की अचानक नोकरी जाणे किंवा जवळच्या व्यक्तीला गमावणे, तेव्हा त्यांना हे फक्त डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आहे असे सांगणं खूप कोरडे आणि भावनाशून्य वाटू शकते. चव्हाण या वास्तवाची सांगड या सिद्धांताशी कशी घालतात? हा अतिशय संवेदनशील आणि खरा प्रश्न आहे. आणि बघा, चव्हाण यांच्या सिद्धांताचा उद्देश दुःखाला कमी लेखणे किंवा भावनांना नाकारणे हा अजिबात नाही. ओके. जेव्हा बाह्य परिस्थिती आणि आपल्या आंतरिक इच्छा एकमेकांवर आदळतात तेव्हा वेदना निर्माण होते. ती वेदना 100% खरी असते. पण अडचण तिथे येते जेव्हा आपण या विसंवादाला आपलं वैयक्तिक अपयश मानतो. म्हणजे पर्सनल फेलियर. हो, नोकरी जाणे ही एक घटना आहे ज्यामुळे निर्माण होणारी अडचण खरी आहे. पण मीच नालायक आहे म्हणून माझी नोकरी गेली आणि माझ्या नशिबात दुःखच आहे, हा जो विचारांचा दुसरा थर आपण निर्माण करतो ना, तो चुकीचा आहे. राईट. आपण स्वतःला दोष देतो. एक्झॅक्टली. दुःख आणि आनंद हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जसं प्रकाशाला सावली असते तसं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स असतो. हे निसर्गाचे एक नैसर्गिक चक्र आहे, कोणाचंही वैयक्तिक अपयश नाही. म्हणजे आपण दुःखाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलण्याची गरज आहे. मला आठवतंय, पुस्तकात एका जीवशास्त्रीय म्हणजे बायोलॉजिकल सत्याचाही उल्लेख आहे. हो. जर आपण सखोल विचार केला तर वेदना किंवा ताण, स्ट्रेस हे आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. होय. उत्क्रांतीच्या म्हणजे इव्होल्युशनरी पर्स्पेक्टिव्हने विचार केल्यास हे स्पष्ट होतं. जर आपल्या आयुष्यात नेहमीच सायुज्यता राहिली, नेहमीच अलाइनमेंट असेल, तर आपण काहीच करणार नाही. अगदी. जर सगळं काही नेहमीच परफेक्ट असेल तर माणसाची वाढ तिथेच खुंटेल. जेव्हा आपल्याला भूक लागते किंवा शारीरिक वेदना होतात तेव्हा ती एक प्रकारची मिसअलाइनमेंट असते. हो, आणि तीच आपल्याला खायला शोधायला भाग पाडते. एक्झॅक्टली. तीच आपल्याला अन्न शोधायला किंवा आगीतून हात बाहेर काढायला भाग पाडते. जर वेदना नसतील तर आपण स्वतःचं संरक्षण करू शकणार नाही. राईट. त्यामुळे सध्याच्या पॉझिटिव्हिटीच्या लाटेत दुःखाला कमी दर्जाची ऊर्जा किंवा लो वाईब मानून स्वतःला दोष देणं आपण त्वरित थांबवलं पाहिजे. दुःख हा जीवनाचा चुकीचा मार्ग नाही, तो या संपूर्ण नैसर्गिक प्रक्रियेचाच एक अविभाज्य भाग आहे. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? जर आपण दुःख टाळू शकत नाही आणि आनंदाला बळजबरीने टिकवून ठेवू शकत नाही तर आपल्या हातात नक्की काय आहे? या प्रश्नाचं उत्तर चव्हाण
परिणामांच्या नियमात म्हणजेच द लॉ ऑफ कॉन्सिक्वेन्सेसमध्ये अतिशय सुबकपणे देतात. ओके, काय आहे तो नियम? त्यांच्या मते आनंद आणि दुःख या दोन्ही गोष्टी केवळ परिणाम आहेत, कॉन्सिक्वेन्सेस आहेत. आणि मानवी मर्यादा ही आहे की आपण परिणामांवर थेट नियंत्रण ठेवू शकत नाही. राईट. आपण फक्त कृती करू शकतो. आपण अभ्यास करू शकतो, निष्ठेने काम करू शकतो किंवा एखाद्यावर मनापासून प्रेम करू शकतो. पण त्या कृतीतून आनंदच मिळेल याची कोणतीही हमी आपण देऊ शकत नाही. या संदर्भात मला पुस्तकातील एक अतिशय उत्तम आणि सखोल उदाहरण आठवतंय. आनंदाचा पाठलाग करणे म्हणजे स्वतःच्या सावलीला पकडण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. हो, खूप सुंदर रूपक आहे हे. आपण जितके वेगाने सावलीच्या दिशेने पळतो ती सावली तितकीच वेगाने पुढे जाते. किंवा दुसरे उदाहरण म्हणजे आकाशातील इंद्रधनुष्य एका बाटलीत बंद करून ठेवण्याचा प्रयत्न करणे. क्या बात है. आपण रेनबो का पकडू शकत नाही? कारण ती कोणतीही भौतिक वस्तू नाहीये. तो प्रकाशाचा आणि पाण्याचा एक विशिष्ट कोनातून निर्माण झालेला परिणाम आहे. आपण त्याच्याकडे धावलो तर आपला अँगल बदलतो आणि ते नाहीसे होते. एक्झॅक्टली. आनंद अगदी त्या इंद्रधनुष्यासारखा आहे. तो अनेक गोष्टींच्या जुळण्यावर अवलंबून असलेला एक परिणाम आहे. आपण जेव्हा त्याच्यावर मालकी हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण ती परिस्थितीच बदलून टाकतो आणि आनंद नाहीसा होतो. सावली आणि इंद्रधनुष्याचं हे स्पष्टीकरण खूपच खोल आहे, कारण या दोन्ही गोष्टी विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून असतात. आपण फक्त त्यांचे साक्षीदार म्हणजे विटनेस बनू शकतो, मालक नाही. राईट. आपण ओनर होऊ शकत नाही. मानवी दुःखाचे सर्वात मोठे कारण हेच आहे की आपण परिणामांचे मालक बनण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आपण तसे करतो तेव्हा आपण आनंदाच्या त्या उत्स्फूर्त क्षणांनाही गुदमरवून टाकतो. हा क्षण असाच कायम राहिला पाहिजे हा विचारच त्या क्षणाचा अंत करतो. बरोबर. अगदी बरोबर. आपण त्या परिणामांना जसे आहेत तसे स्वीकारले पाहिजे. माझ्याकडे आनंद का नाही किंवा मी आनंदी का नाही हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. कारण आनंद ही बाळगण्याची किंवा साठवून ठेवण्याची गोष्ट नाहीये. तो एक अनुभव आहे जो येतो आणि जातो. मग जर आनंदाचा पाठलाग थांबवला, परिणामांचे मालक बनण्याचा अट्टाहास सोडला, तर मग आयुष्याचा पाया काय असावा? आपण कसं जगावं? पुस्तकात यावर द पॉवर ऑफ बीइंग ओके म्हणजेच ठीक असण्याचे सामर्थ्य ही संकल्पना मांडली आहे. हो, ही संकल्पना समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजकाल ओके असणे म्हणजे आपण तडजोड करत आहोत, हार मानत आहोत किंवा आपल्यात महत्वाकांक्षा उरलेली नाही असा एक मोठा गैरसमज आहे. हो, लोकांना वाटतं ओके असणं म्हणजे बोरिंग असणं. पण तसं नाहीये. ओके असणे ही एक अत्यंत स्थिर मानसिक अवस्था आहे, ज्याला आपण मानसशास्त्रीय भाषेत इक्विलिब्रियम किंवा समतोल म्हणू शकतो. आपल्याला सतत खूप एक्सायटेड किंवा आनंदी राहण्याची गरज नाही. हो, कारण सध्याच्या धावपळीच्या जगात आपण सतत प्रत्येक क्षणाला अपग्रेड करण्याची धडपड करत असतो. राईट. आपण कॉफी पित असतो आणि विचार करतो ही कॉफी छान आहे पण यात अजून थोडं कॅरेमेल असतं तर ती परफेक्ट झाली असती. अगदी. आपण सुट्टीत फिरायला जातो आणि विचार करतो हा फोटो छान आलाय पण सूर्यास्त अजून थोडा लाल असता तर इंस्टाग्रामवर भारी दिसला असता. आपण प्रत्येक क्षणात काहीतरी शोधत असतो. हो ना, आपण प्रेझेंटमध्ये नसतोच. जेव्हा आपण क्षणाला अपग्रेड करण्याची ही सततची धडपड थांबवतो तेव्हा मेंदूला जो प्रचंड दिलासा मिळतो ती शांतता म्हणजेच ओके असणे. आणि यातली सर्वात महत्वाची गोष्ट अशी की ठीक असणे ही आनंदाची अनुपस्थिती नाहीये. तो एक असा भक्कम आणि स्थिर पाया आहे ज्यावर नैसर्गिकरित्या येणारा आनंद विसावू शकतो. अच्छा. जेव्हा तुम्ही ओके असता तेव्हा जर आनंद आला तर तो जास्त काळ टिकतो, कारण तुम्ही त्याला पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. आणि जर दुःख आलं तर? जर दुःख आलं तरी माणसाचा मानसिक तोल जात नाही, कारण तुम्हाला माहीत असतं की हे देखील एका लहरीसारखं निघून जाईल. आपण क्षणांना जसे आहेत तसे स्वीकारायला लागतो. तिथे कोणतीही धावपळ किंवा घाई नसते. ही खऱ्या अर्थाने एक मुक्ती देणारी अवस्था आहे. आजच्या या सखोल चर्चेतून आपण खरोखरच खूप काही नवीन शिकलो आहोत. म्हणजे आनंदाचे बाजारीकरण कसे झाले आहे आणि आपण त्यातून बाहेर कसे पडले पाहिजे हे आपण पाहिले. हो. आनंद आणि दुःख यांना केवळ ऊर्जेच्या लहरींचा, रिपल्सचा एक नैसर्गिक खेळ मांडणे आणि आनंदाला बळजबरीने मिळवण्याऐवजी ठीक असण्याच्या शांततेचा स्वीकार करणे हा दृष्टिकोन जगण्याकडे बघण्याची एक नवीन दिशा देतो. जाता जाता जर आपण या सर्व चर्चेला एका मोठ्या चित्राशी जोडले, इफ वी कनेक्ट दिस टू द बिगर पिक्चर, तर संदीप चव्हाण यांच्या तत्वज्ञानातून एक अतिशय विचार करायला लावणारा मुद्दा समोर येतो. कोणता? समजा
जर आपल्या आयुष्यात 100% अलाइनमेंट किंवा सायुज्यता आली, म्हणजे सर्व काही अगदी परफेक्ट झालं, काहीच कमी राहिलं नाही, तर तिथे आनंद उरणार नाही, तर तिथे एक पूर्ण आणि निर्वात शांतता निर्माण होईल. सायलेन्स. एक्झॅक्टली. आनंदाच्या त्या ठिणकीसाठी, त्या स्पार्कसाठी आयुष्यात थोडासा विसंवाद, थोडीशी अपूर्णता किंवा गोंधळ असणं अत्यंत गरजेचे असते. बापरे, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर आयुष्यात थोडा गोंधळ असायलाच हवा. अगदी. म्हणूनच विचार करा, सध्या आपल्या आयुष्यात जो थोडाफार गोंधळ किंवा अनिश्चितता आहे, ज्या गोष्टी मनासारख्या घडत नाहीयेत, कदाचित तीच अनिश्चितता आपल्या पुढच्या अनपेक्षित आनंदाची नांदी असू शकेल का? राईट. तो विसंवाद त्या पुढच्या अलाइनमेंटची तयारी करत असेल का? खरंच खूपच सुंदर आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. या अनिश्चिततेचा आणि गोंधळाचा स्वीकार केल्यावर कदाचित त्या सुपरमार्केटमधील आनंदाचे पॅकेट विकत घेण्याची आपल्याला कधीच गरज भासणार नाही. नक्कीच नाही भासणार. आपण आनंदाला एका वस्तूप्रमाणे न बघता जीवनाचा एक नैसर्गिक प्रवाह म्हणून बघायला सुरुवात करूया. आशा आहे की या चर्चेमुळे जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन, शांत आणि समतोल दृष्टिकोन मिळाला असेल. पुन्हा अशाच एका नवीन आणि रंजक डीप डाईव्हमध्ये भेटूया.